विशेष सखोल पुनर्निरीक्षण मतदार यादी 2026 या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी माननीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री अनिल दौंडे यांनी यापूर्वी दिनांक 29 जून 2026 रोजी सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष या मतदार यादी कार्यक्रमावरती काम करणारे RO आणि सदर मतदार यादीवरती बूथ स्तर अधिकारी म्हणजे BLO या सगळ्यांची एकत्रित बैठक माननीय तहसीलदारांच्या दालनात बोलवली होती। दिनांक 29 जून रोजी पण सदर विभागीय अधिकारी श्री अनिल दौंडे हे अनुपस्थित होते व आजही दिनांक 20 जुलै या बैठकीला ते अनुपस्थित आहेत। सदरची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदारांच्या दालनात होती, पण ते अनुपस्थित असल्यामुळं या दोन्ही बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत। बैठकीला माननीय अनिल दौंडे साहेब हे अनुपस्थित असल्यामुळं आम्हाला राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहे सदर मतदार यादीवरती जे काम चालू आहे त्या कामामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणींच्या ज्या तक्रारी करायच्या होत्या त्या तक्रारी करता आल्या नाही। राजगुरुनगर शहरामध्ये जेवढे BLO आहेत ते BLO प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन मतदार यादीचं जे नामांकन करायला पाहिजे, जे मॅपिंग करायला पाहिजे ते मॅपिंग करत नाही। ते ठराविक एक ठिकाणी बसून कॅम्प पद्धतीने काम करतात। प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग करून जे काम केलं पाहिजे ते काम करत नाही। अशा संबंधीच्या अनेक तक्रारींचं मार्गदर्शन माननीय दौंडे साहेबांकडनं घ्यायचं होतं, पण दौंडे साहेबांना सदर बैठकीसाठी वेळच नाही। यापूर्वी 2 वेळा अशी बैठक रद्द करण्यात आलेली आहे। आता पुन्हा नवीन तारीख दौंडे साहेबांची कधी मिळतोय या प्रतीक्षेत सगळे राजकीय पक्षाचे अधिकारी अध्यक्ष व सगळे प्रतिनिधी आहेत। हो टिंगल नाही करत, बरोबर केलं प्रेसिडेंट राम साहेब हो त्याची सुद्धा नगरपालिकेने तुमच्याकडे नव्हती, पण ते मतदान नोंदणी अधिकारी तेच आहेत ना। शेवटी तक्रारी अर्जांवरची सुनावणी आणि त्याच्यानंतर नवीन म्हणजे मतदार यादी अंतिम झाल्यानंतर तो जो मतदार लावला आहे त्याची संख्या बघा ना किती।